विंधणे आडगाव ग्रामपंचायत हद्दीतील विंधणे खालसापाडा या गावात आज गावठाण विस्तार बाबत बैठक दिनांक 28/2/26 रोजी सायंकाळी 6 वाजता सुरू होत आहे। त्या बैठकीसाठीच ह्या परिसरातील जे शेतकरी आहेत, जमिनीदार आहेत, त्यांची मी साहेबांना ओळख करून घेतो। जोशी साहेब तापी, उभं राहून नमस्कार। आपलं अलंकार अलंकार विंधणे खालसापाडा, नवाळी विंधणे खालसापाडा, जनार्दन पाटील आमचे शशिकांत ठाकूर साहेब विंधणे खालसापाडा, दत्ता शेळके विंधणे खालसापाडा, रामू सर विंधणे वारसा गाव, आम्ही वारसा गाव बोलतो। शिक्षक आहेत ना? हो। अविनाश कोळी टाकी, नाथा म्हात्रेजी विंधणे खालसापाडा, कोळीजी विंधणे खालसापाडा, गणेश म्हात्रेजी विंधणे खालसापाडा, बाबू नावाळे विंधणे खालसापाडा, अनंत पाटील विंधणे खालसापाडा, कैलास विंधणे वरचा गाव, त्यांचे रमेश ठाकूरजी विंधणे खालसापाडा, आमचे भागू बाई त्याला बोलतो आम्ही विंधणे खालसापाडा। त्याचे आमचे ज्यांच्या घरात दारात म्हणजे अंगणामध्ये प्रांगणामध्ये जे बैठक आहे ते आमचे माजी सरपंच जयवंत पाटील विंधणे खालसापाडा, तसेच बाळाराम म्हात्रेजी विंधणे खालसापाडा, तसेच आमचे प्रशांत पाटीलजी विंधणे खालसापाडा, सुमन म्हात्रेजी विंधणे खालसापाडा। अजून कोण राहिलं का? आता कोण हे दोघे आहेत आमचे, सुनील नाईक टाकी, भास्कर नाईक टाकी। तसेच इथे साहेबांसोबत आमचे दादरपाडा गावचे वसंत मोहिते साहेब इथे आहेत। आता प्रथम मी आमच्याकडं सत्कारासाठी एकच वस्तू आहे आणि तशीच आमच्या नाव आहे किंवा आमच्या निवडण्यामध्ये चालेल। चिरडर गावचे ग्रामसेवक, ग्राम विस्तार विकास अधिकारी नाळ्यावरून तर आपण सर्वांच्या शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही जयवंत मी करतो ना, जयवंत पाटील साहेब माजी सरपंच यांना विनंती करतो की आपण एक पुष्पगुच्छ देऊन साहेबांचं सत्कार। त्यांचा शाब्दिक सत्कार केलाच मी ओळख देताना, तर तुम्ही मांडून घ्या। आयत्या वेळेला ठरलं आमचं, तर सर्वांचे ओळख झाली, सत्कार झाला। आता पुढे जो विषय आहे साहेब, तुमचं नाव परिचय? माझं नाव दत्ताराम बुवा पाटील विंधणे खालसापाडा, शेती बरोबर आहे। त्यांचा परिचय पण दिला सगळं दिलं का? सावली साहेब पुढच्या रिकाम्याला व्हिडिओ शूटिंग होते, मग वेगळा जातो समोर या, समोर या, पाठीमागच्या पुढे आजच्या बैठकीसाठी प्रमुख मार्गदर्शन आम्हाला जे करणार आहेत ते आमचे राजाराम पाटील साहेब, ओबीसी नेते। प्रथमतः याच्यामधून कोण अगोदर बोलणार नाही का? प्रस्तावित करत असेल कोणी किंवा माहिती अनुभव आहे थोडं काय आपलं बोलतील, चालू करा नंतर बोलू। त्याच्यानंतर पटकन नावं येत नाही ना आणि आपल्या आता या सभेचे अध्यक्ष साहेब आणि सर्व आपण ग्रामस्थ प्रथम स्वागत करतो। मला आत्ताच विषय समाजामुळे इथे आलेला आहे। आपल्या गावठाण विस्तार म्हणजे आपल्याकडे नवी मुंबईचं जे काही सावट आहे किंवा एवढी मार्केट आपल्याकडे येत आहे,
आपल्याकडे आपण माहिती आहे आपल्याकडे केव्हापासून 1962च्या अगोदर मराठी गावठाणाची रचना झालेली आहे. त्याच्यानंतर आता एवढी वर्ष झाली जवळजवळ आता विचार केला तर ती जवळ 70 वर्ष झालेली आहे. मग आपल्या या वाढीव लोकांची घर व्हावी आणि त्यांना गावठाणासाठी कुठेतरी जागा उपलब्ध व्हावी आणि गावठाण विस्तार व्हावा ह्या आता नवी मुंबईमध्ये आपण बरीचशी शिल्पामध्ये गावं गेलेली आहेत आणि त्या गावांची गावठाण विस्तारांची संख्या अशी आहे की जवळजवळ 70% घरंही गावठाण बाहेर झालेली आहे. आणि मग त्यामुळं असं एखादं नियम निघतो किंवा शिल्प असा आदेश काढतो की बाबा गावठाणा बाहेर म्हणून घरं झालेली आहे त्यांचं काहीतरी कारवाई करून त्यांची घरांच्या बाबतीत निर्णय घेतला जातो. तर आपल्याकडं अशी नवी मुंबई तिसरी मुंबई येऊन घातलेली आहे. त्या उद्देशाने आपल्याकडे गावठाण विस्तारासाठी काय करता येईल त्याच्यासाठी मला वाटतं हे किती गाईड केलेले आहे त्याच्यामध्ये मग आपल्या शेतकऱ्यांचं मत आणि मग त्याच्यामध्ये काय करता येईल असं म्हणजे साहेबांचं असावं. आणि ही जागृती नंतर आपल्याकडं म्हणजे कसं ते येण्या अगोदरच जर आपण त्याच्यामध्ये खबरदारी घेतली तर मग पुढं जे काही पुढे येणार संकट आहे त्याच्यातून आपल्याला अगोदरच वाचतं. तर मग आपण विचार केला तर मग एवढ्या 70 वर्षामध्ये आपण मूळ गावठाण आणि वाढीव जे बांधकाम झालेले आहे प्रत्येक गावामध्ये अशी परिस्थिती आहे. तर त्याचं नियोजन जर आता करता आलं तर त्याच्यावर माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा करता येईल असं नियोजन आहे असं मला वाटतं. तर त्याप्रमाणे साहेबांनी धोरण आहे पोचावं आणि त्याच्यातून आपलं सर्वांचं मत घ्यावं असं त्याचा विचार आहे. त्याप्रमाणे आपले काय मतं असतील आपल्याला तेवढं गांभीर्य तर वाटत नाही. परंतु मला वाटतं आता आपल्याकडे उत्पादन येते तर हा जो प्रश्न आहे तो खरं म्हणजे मी म्हणतो एक दिवसाला भाव कमी मिळाला तरी चालेल पण गावठाण म्हणजे आमची घरं टिकली पाहिजे आणि शिवाय पुढच्या आणखीन 10-15 वर्षाच्या वाढी दुसऱ्या घरासाठी सुद्धा जागा राहिली पाहिजे अशा पद्धतीचं नियोजन झालं पाहिजे. आणि त्याच्यासाठी यांनी सांगितल्याप्रमाणे अगोदर आपण जर जागृत राहिलो तरच ते होऊ शकेल. तर ह्या दृष्टिकोनात आपण त्याकडे पाहिजे. म्हणून आता बघा आत्ता सर्वसाधारणपणे भाव आता तुम्ही आता इतकं जाऊन पाऊस पडतो की जर भूसंपादन झालं 2013च्या कायद्याकडून झालं म्हणजे असा कायदा आहे. या कायद्याकडून गेला आज 60-70 किंवा 1 कोटी पण तुमचा उंचा झाला आणि भविष्यामध्ये जर का हा भाव झाला तर आणि आमची जमीन विकून टाकून मोकळी झालो तर आपण पाव गुंठ जागा सुद्धा आपली पुढची पिढी विकत घेऊन घर बांधू शकत. म्हणजे आपली रवानगी फक्त झोपडपट्टी म्हणजे घरांच्या बाजूला झोपड्यापर्यंत मला याच्या पलीकडे तुमचं काही स्वप्न आपल्याकडे राहणार. तर हा मोठा गंभीर प्रश्न आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्या दिवशी आपण त्या गावाकडं या प्रश्नाकडे आजची गांभीर्याने पाहणं अत्यंत गरजेचं. आणि हा प्रश्न नुसता केवळ तुमचा मिंदानी गावचा नाही ह्या जवळजवळ आपल्या संपूर्ण उरण तालुक्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. तर त्या दिवशी आपण त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. आणि मग आपल्याला माहिती आहे राजाराम पाटील जे गावठाण विस्ताराचे चळवळीचे जनकच आहे त्यांना भरपूर माहिती. आता आमच्याच गावचं म्हणतो आम्ही प्रकरण केलंय त्याची याच्याकडं जिल्हाधिकाऱ्याकडे पण ते त्यावेळेला आमचं गाव किती 67 गुंठ्यावर होतं. आता 880 गुंठे वाढलंय म्हणजे एकूण 947 गुंठ्यावर ते वाढलेलं आहे. पण झालं की आम्ही ते केले आता 3 वर्ष झाली 22ला आम्ही तो प्रस्ताव पाठवलेला आहे. आज 3 वर्ष झाल्यानंतर आता तहसीलदार मला म्हणताय की आमची अथॉरिटी नाही अथॉरिटी काढली आणि ते शिरकोला दिलेली आहे. तुम्ही त्यांना म्हटलं तर तुम्ही 3 वर्ष मग आम्हाला धुळत कशा ठेवलं अगोदर सांगायला पाहिजे ना तू वास्तविक बाबा असं असं मग आम्ही तिकडे गेलो असतो. तर तो प्रश्न आहे. तर आता प्रश्न राजाराम पाटील साहेब त्याच्यातून काही मागणी करतील पण आता आपण जिल्हाधिकारी करायचा का कुठं करायचं त्या ते सांगतील आपल्याला. तर ह्या पद्धतीनं आपण ते केलं पाहिजे. ते जर नाही केलं तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार आहे. तर त्या दृष्टीकोनातून अत्यंत गांभीर्य असं काही जास्ती बोलत नाही गांभीर्य लक्षात घेऊन आपण त्या प्रश्नाकडे लक्ष घालूया आणि सगळ्यांनी एकत्र येऊन तो प्रश्न आपल्या गावाचीच कमिटी करा गाववाल्यांनीच ते चालवायचं आणि गावाने त्याचा निर्णय घ्यायचा. तर ह्या पद्धतीने आपल्याला जायचं आहे. तर त्या पद्धतीने आपण जाण्याचा प्रयत्न करूया. आम्ही जो काही प्रयत्न केला मी तुम्हाला माहिती सांगितली त्यावर आम्ही 2013च्या कायद्याप्रमाणे मिळावा म्हणून कोर्टामध्ये केस सुद्धा जिंकलेली आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला अनेक काही गोष्टी नुसतं 2013चा कायदा तर आमच्या नवीन योग्य मूल्यमापनही झालं पाहिजे की म्हणजे आता जो रेडिनेटर दर आहे तो सुद्धा चुकीचा आहे. तो वाढवण्यासाठी काय केलं म्हणजे आणखी काय करता त्याचा आणखी आमचे प्रयत्न चालू आहेत. तर त्या दृष्टीने आपण प्रयत्न करावेत आणि आपल्या गावठांना प्रयत्न सोडवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र कुठल्याही प्रकारचा
वाद मतभेद असतील ते सगळे बाजूला ठेवावेत आणि ह्या प्रश्नावर सगळ्यांनी एकत्र येऊन हा प्रश्न तसा लावण्याचा प्रयत्न करावा एवढं बोलतो आणि सांगतो. या आता जो विषय आहे गावठाणाचा, साध्या भाषेत जमीन हक्काचा, त्याची सुरुवात आपल्या जिल्ह्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि नारायण नागू पाटील आणि आपण कसत असलेल्या जमिनी आपल्या नावावर घेतल्या पाहिजे अशा प्रकारचा तो कायदा म्हणजे आपण फुल होतो त्याचे मालक कसं व्हायचं असा तो विषय आणि आजही तो विषय कसा प्रलंबित आहे. म्हणजे अजून सगळ्याच कुळांच्या जमिनी नावावर झालेल्या नाही, अजून काही आहेत त्याच्यामध्ये. आणि आता झालं असं की चारी बाजूनी भूसंपादन सुरू झाल्यामुळे आपल्या गावची जमीन शिल्लक आहे, पण मुंबई ठाणे हा जो भाग आहे नवी मुंबई त्या जमिनी गेल्या गावं राहिली. आणि म्हणून या संदर्भात आम्ही दादरपणाला एक मिटिंग लावली होती आणि मग आज ही मिटिंग जयवंत पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज लागते. पहिल्यांदा मी धन्यवाद देतो जयवंत पाटलांचे चिरंजीवांचं नाव काय? प्रशांत जयवंत पाटील यांना. कारण हा जो पाठीमागचा बॅनर आहे हा त्यांनी तो व्हॉट्सअपला टाकला आणि ही नवीन युगाची जाहिरात आहे. ही जर केली आपण त्याची चर्चा होती. तर कालच आमची सभा कल्याणमधल्या कोण गावात झाली. त्यांची 20,000 घरं आहेत एका गावात. तिथे पण गावठाणाचा काल ठराव ग्रामपंचायतमध्ये झाला, म्हणजे ग्रामपंचायत कार्यालयातच झाला. तर आजच्या या सभेचं आयोजन नीटनेटकं आहे. म्हणजे या जयवंत पाटलांना मी धन्यवाद देईन की चांगल्या पद्धतीने त्याचं आयोजन केलंय. पाठीमागं बॅनर आहे. कारण ही सभा जरी आपली असली तरी संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात ही सोशल मीडियातून जाते. नारंगीकर साहेबांनी त्यांच्या महसुली अनुभवाप्रमाणे जे प्रास्ताविक केलं ते अतिशय योग्य प्रास्ताविक आहे आणि त्यांनी जे मांडलं ते सत्य आहे. आणि म्हणून आता असं झालं की मुंबई ठाणे आणि नवी मुंबई ही गेलेली आहे, म्हणजे संपादित झालेली आहे. आणि आपल्या पलीकडे पेंट संपादित झाले. म्हणजे आता दोन्ही बाजूनी आपल्याला घेरल्यानंतर आपण काय वाचत नाही. आपल्या सुद्धा जमिनी जाणार. त्या जमिनी कशा जातात हे समजणं फार अवघड असतं. कारण त्या एजंट लोक कुणाच्या नात्याने येतात आणि सांगतात काय लग्न आहे तर जमिनी विका किंवा घर बांधायचं आहे आणि आपण जमिनी देतो ते आपल्याला पण कळत नाही. आपल्याला माहित नसतं की कसं होते. कारण आता लँड ॲक्विजिशन करताना सरकारची नीती बदललेली आहे. ते संमतीपत्राद्वारे एजंट टाकून जमिनी अगोदर खरेदी करतात. 60% जास्त झाले की ते डिक्लेअर करतात की नाही आता तिसरी मुंबई. पण तो निर्णय घेताना तुमच्या भागाला पूर्ण पोखरून टाकतात. तुम्हाला ते कळत पण नाही की जमिनी कशा गेल्या. मोठ्या खरेदी केलेल्या असतात तरी जातात. आणि या सगळ्या प्रकारामध्ये गावांचा प्रश्न आहे तो भयानक आहे. आणि हा गावांचा जो संघर्ष आहे मुंबईमध्ये तुम्ही पाहिला तर तुम्ही आज इकडे उरणला पनवेलला राहता. आपल्याला असं वाटतं की बाबा हा गाव कुठला समाज आहे? आगरी कोळी कराड. तर आगरी कोळी कराड हा समाज मुंबईपासून सगळीकडे आहे. मुंबईमध्ये आगरी कोळी कराडी आहे, भंडारी आहे, आदिवासी आहे, ईस्ट इंडियन आहे. तर मुंबईमध्ये सुद्धा आज 200 गावठाण आहेत. आता माझं गाव अलिबाग, मी राहतो उरणला. आमचे लोक अलिबागचे मुंबईला नोकरीला आले होते, पण मला माहित नव्हतं की इथे आगरी समाज आहे, कुठे मुंबई कोळी आहे, भंडारी आहे. पण जेव्हा 2016-17ला लोकसत्तेला बातमी आली की मुंबईतले सगळे कोळीवाडे आगरवाडे हे झोपडपट्ट्या आहेत असं शासनाने जाहीर केलं आणि त्याचा एसआरच्या पद्धतीने आम्ही विकास करू. तेव्हा एका आमदारांनी मला फोन केला की पाटील साहेब या विषयावर तुम्ही काहीतरी तिथे बाजू मांडा. कारण कोळीवाडे हे छोटे नाही. हे कसं घर मोठं आहे. आता तुम्ही बाजूला अंगण बघितलं, एवढं मोठं अंगण आहे, एवढं मोठं घर आहे. अशी तिथे आपल्या लोकांची घरं होती. म्हणजे सायन कोळीवाड्यामध्ये 4-4 गुंठ्याची घरं होती. ईस्ट इंडियन समाज जो आपल्यातून धर्मांतरित झाला, ख्रिश्चन झाला, त्यांची मोठी मोठी घरं आहेत. कुलाबा कोळीवाडा ताज हॉटेलच्या समोर आहे, माहीत कोळीवाडा आहे. तर ही गावं सगळी झोपडपट्ट्या आहेत असा 70-71चा सर्वे महसुली अधिकाऱ्यांनी केला होता. तर त्या लोकांना वाटायचं काय
तेव्हा आपल्या ह्याची गवताची आणि नारळाच्या धोंड्यांची आपण समोर लावायचो. इथे आता पत्रे आहे, ही म्हणजे झोपडपट्टी लिहून टाकायची आणि ती झोपडपट्टी म्हणून नोंद झाली. आणि नंतर आता बिल्डरांनी काय सांगितलं, या सगळ्या झोपडपट्ट्या आणि झोपडपट्ट्यांसाठी आता विकासाच्या मध्ये गलिच्छ वस्ती असा शब्दप्रयोग केला गेला आणि गलिच्छ वस्ती साफ करण्यासाठी SR योजना आणली आणि ती लोकांना संपवण्यात निघाली. तर सायन परिवारामध्ये आगरी, कोळी, भंडारी, ईस्ट इंडियन सगळे लोक होते. आणि ते असताना तिथे मी पण गेलो होतो की बाबा ते वाचले पाहिजे. माझ्या अगोदर जे लोक गेले त्यांनी लोकांना असं सांगितलं की आता एवढं मोठं एखादं घर आहे, या घराला आता तिकडून एक दरवाजा आहे, इकडून एक दरवाजा आहे. एजंट लोकांनी सांगितलं ह्याला आणखी 4 दरवाजे पाडा, म्हणजे 6 पाडा, म्हणजे 6 फ्लॅट भेटतील असं सांगितलं. लोकांना वाटलं काय एका घराची 6 फ्लॅट भेटतील आणि मग त्यांनी आपल्या घरांची नोंद झोपडी म्हणून केली. पण झोपडी म्हणून केल्यानंतर झोपड्यांचे निकष लागू होतात, ते अतिक्रमण झालं. आपण तर मूळचे गावकरी आहोत, पण जे कोणी नेतृत्व करत होते, आता जाहीर बोलतो मी, की ते नेतृत्व करत होते ते दलाल जास्त होते आणि त्यांनी आपल्याच लोकांना फसवलं. त्या सायन कोळीवाड्याचा ठराव मी दिला की हे गाव आहे आणि यांची वस्ती खूप अगोदर म्हणजे 100-150 वर्ष तर आपली नोंदच होती अशी. पण आपल्याला माहिती आगरी, कोळी, कराड्यांचा इतिहास शिवाजी महाराजांच्या काळात आपल्याला दिसतो. तिथे महसूल अधिकारी आहे. तुम्ही आणखी खोल गेलात तर 2000 वर्षांची गॅजेट सांगतात की ह्या ज्या वस्त्या आहेत त्या ऐतिहासिक आहेत, आंतरराष्ट्रीय व्यापारी लोक आहेत आपले. परंतु हे बोलणारे लोक त्या वस्तीच्या आसपास नव्हते, तिथे दलाल होते. त्यांना सांगितलं की त्याला ह्या गावाचा एसाने झाला तर सगळ्यांचाच फायदा होईल, म्हणजे एक फ्लॅट भेटतील. झोपडपट्ट्यांचं जे झालं म्हणजे बाहेरून लोक आले होते कलेक्टरच्या लँडवर आणि त्यांनी अतिक्रमण केलं होतं, त्यांना तर लॉटरीच लागली कारण त्यांची जमीन नव्हती, पण आपली स्वतःची गाव होती, बाजूला जमीन होती. पण नेतृत्व तसं नसल्यामुळे सायन कोळीवाडा 721 घरांचा गाव, मुंबईचं नाक होतं, वेस होती ती, तो उद्ध्वस्त झाला झोपडपट्टी म्हणून. त्यांना पुनर्वसन म्हणून झोपड्यात म्हणजे घरं दिली. घरं दिल्यानंतर लोकांची स्थिती अशी आहे की आता आपण मोठ्या घरात राहतो आणि मोठ्या घरात राहत असताना आपलं अंगण आहे, आपल्या बाजूला पार्किंगला जागा आहे. पण तुम्ही सोसायटीमध्ये गेलात बिल्डिंगमध्ये तर एक पार्किंग सुद्धा विकली जाते, म्हणजे गाडी लावायची असेल तर ती पार्किंगची विक्री होते. बाहेरची गाडी आली तर तिला एंट्री नसते आणि जो टॅक्स आहे लिफ्टचा वगैरे तो भरायची आपल्या लोकांना सवय नव्हती. आणि मग नवीन ठिकाणी गेल्यानंतर त्याचा टॅक्स आला 5 कोटी रुपये, तो भरला नाही लोकांनी. मिळालेलं घर सुद्धा जप्त व्हायची वेळ. म्हणजे आपलं जे गाव आहे त्या गावाचं जे राहणीमान आहे ते अतिशय चांगलं आहे. आपल्याला प्रत्येकाला रस्ता आहे, पाणी स्वतःचं, काही ठिकाणी बोर आहेत, काही ठिकाणी विहीर आहे. लाईट बिल सोडलं तर तसं आपल्याला खर्च नाही काय ग्रामीण भागात. पण जेव्हा शहरीकरण होतं तेव्हा ह्या सगळ्या अडचणी येतात. आता मुद्दा असा आहे की साहेबांनी जे सांगितलं ते सत्य आहे की मुंबईमध्ये ग्रामपंचायत नव्हती. मुंबईमध्ये आम्ही गावठाणाचा ठराव मांडला. वरवीला आशिष शेलार बीजेपीचे त्यावेळेचे आमदार, त्यांना आम्ही सांगितलं की मुंबईचा खारदांडा कोळीवाडा असेल किंवा सगळे कोळीवाडी, आगरवाडी, इकडे जुना भट्टी एरिया, ही सगळी आमची गावं आहेत. मुंबईचे आम्ही मालक आहोत. पण आता मुंबईच्या मालकांचा नगरसेवक पण नाही राहिला, त्याला पण बोलतच नाही. मुंबईचे मालक आता वेगळीच आडनाव आहे. ठाकरे आहे, अदानी आहे, अंबानी आहे, अमिताभ आहे, शाहरुख खान आहे, पाटील, भोत्रे, भोईर, म्हात्रे, हे आडनाव प्रतिष्ठित राहिलेले आहेत. आणि त्याच्यामुळे आम्ही सांगितलं की आम्ही मुंबईचे मालक आहोत आणि हा आत्मविश्वास आपल्याकडचे लोकनेते दिवा पाटील यांच्यामुळे माझ्याकडे आला की आपल्याला लढावं लागतं. नेतृत्व पण ते आहे. आणि मग तिथे आम्ही सांगितलं, मग त्या आशिष शेलारांनी सांगितलं की विधानसभेत आम्ही हा ठराव घेऊ. आणि मग विधानसभेत त्यावेळी सांगितलं गेलं की मुंबईतले गावठाण आहेत त्याचं सीमांकन झालं पाहिजे, म्हणजे गाव मोजलं पाहिजे. याच्यामध्ये पण प्रॉब्लेम असा झाला की ज्या शेतकऱ्यांनी वर्गणी काढून गाव मोजलं, स्वतः नकाशा केला, त्यांची पूर्ण जागा मोजली गेली. आता एअरपोर्टमध्ये आता हे किरण केनींसोबत वगैरे काम करतात. आपल्या नवी मुंबई एअरपोर्टमध्ये जेव्हा शिडकोनी गावांचा सर्वे केला त्यावेळी काय केलं, हे जे घर आहे आता चौथरा मोजलं आणि अंगण मोजलं नाही. अंगण नाही मोजलं, चौथरा मोजला आणि सांगितलं की ह्याच्या 3 पट आम्ही देऊ. अरे पण त्याचं अंगण आहे त्याचं काय, म्हणजे आपलंच अंगण आपल्याला दिलं
त्यावेळी काही लोक वेडे नव्हते, आपले नातेवाईक तिथे आहेत, आपले आमदार खासदार होते, पण त्यांनी ते सांगितलं नाही की बाबा हे जे अंगण आहे ते आमचं आहे, आम्ही सोडलंय, तिकडे आमची बाग आहे. पण हे अधिकाऱ्यांनी मोजलं नाही, कारण ते फसवायलाच आले होते. आता येताना तुमच्या गावात तलाव बघितला, तिथे पण तलाव होते, कुठे एअरपोर्टमध्ये, मग तलाव फुकटचे घेतले त्यांनी, तलावाच्या खाली जमीनच असते, मोकळे रस्ते होते, हे सगळे फुकट घेतले. याचं कारण आपल्या लोकांनी आपलं जे घर आहे हे आम्ही स्वतः मोजलं पाहिजे, एवढी तसदी घेतली नाही. मोजायला किती खर्च आला असता? 1000-2000 रुपये एक घर मोजायला. गाव मोजायला 20-25 हजार रुपये आला असता. पण गाव मोजलं असतं तर आमचं गाव बाबा 100 एकर आहे, आमचं गाव 70 एकर आहे. तुम्ही 3 पट देता ना, 100 एकरच्या 3 पट 300 एकर द्या. आणि देताना सुद्धा जिथे गाव दिलंय तिथे गावाचं अस्तित्व राहिलं नाही, गावं संपली, ग्रामपंचायतचं अस्तित्व राहिलं नाही. हा नवी मुंबई विमानतळाचा अनुभव, तिथे पण मी नेतृत्व केलंय. मुंबईमध्ये मी बघितलं, ज्या कोळीवाड्यांनी 12 कोळीवाड्यांनी गाव कमिटी करून गावं मोजली, प्रस्ताव दिला, त्यांचा नकाशा मंजूर झाला. पण त्यांनी असं केलं नाही की ते मूळ गावठाणच मोजलं गेलं. आणि म्हणून आता तुमचं जे गाव आहे विंदाणे गाव, तुमच्याकडे गाव नकाशा देवल पाटलांकडे असेल, म्हणजे सरपंचांकडे असेल, त्या गाव नकाशामध्ये छोटंसं असं मूळ गावठाण असतं. आणि ते मूळ गावठाण किती असतं? साधारणपणे 25 ते 30 घरांचं असतं. आता 30 घरांची आता 300 झाली. पण जी 300 झाली ती बऱ्याच जणांनी आपल्या स्वतःच्या जमिनीमध्ये घरं बांधलेलं आहे, कारण दुसऱ्याकडून जमीन घेतली काही ठिकाणी, त्याच्यामध्ये घर बनवलंय, अशी स्थिती आहे. मग त्या नोंदी आहेत, त्याची घरपट्टी आहे, पण सातबाऱ्यावर घराची नोंद नाही. पण दिसायला काय दिसतंय? वरून तर गाव दिसतंय, पण नकाशा काढला तर काय काही ठिपके ठिपके दिसतात. मग अशा वेळी त्या घरांची नोंदी यांनी घेतलेल्या नाहीत व्यवस्थित. आता आपल्याला असं वाटतं की घरपट्टी म्हणजे काय? घराचा पुरावा झाला. घरपट्टी ही टॅक्स पावते. ऍक्च्युली प्रॉपर्टी कार्ड असलं पाहिजे, म्हणजे घर आहे तुमचं, त्याचा नकाशा पाहिजे, त्याच्या पूर्वेला कोण आहे, पश्चिमेला कोण आहे, दक्षिणेला कोण आहे, उत्तरेला कोण आहे, याचा नकाशा असला पाहिजे. चतुष्सीमा त्याला बोलतात. ते सरकारने केलेलं नाही. आणि सरांनी सांगितलं की 67 साली ग्रामपंचायत अधिनियम आला, आणि तो ग्रामपंचायत अधिनियम आल्यानंतर आपल्या सरपंचांनी, आता सरपंच इथे आहे, तर सरपंचांचं हे काम होतं की जसा आपला मुलगा मोठा झाला, म्हणजे 5वीतून 10वीला गेला की त्याची कमरेची रुंदी बदलते, शर्ट बदलतो, बनियान बदलते, कारण तो मोठा झाला. मग तसं गाव सुद्धा 70 साली जे होतं त्यामध्ये 80ला फरक पडणार, म्हणजे ते वाढणार, 90ला आणखी फरक पडणार, आणि 2000 साली वेगळा फरक पडणार, 2020ला वेगळा फरक पडणार. म्हणून आपली जी जनगणना असते तर दर 10 वर्षांनी होत असेल तर 10 वर्षांनी जनगणना वाढते, म्हणजे 18 वर्षाच्या पर्यंतची मुलं वाढतात. मग त्यांना गावाच्या बाहेर आणखी घरांसाठी जागा पाहिजे, याचं नियोजन लोकसंख्येनुसार त्या ग्रामपंचायतीने करायचं असतं. हा ग्रामपंचायत अधिनियमामध्ये भाग आहे, परंतु निवडून आलेली माणसं असतात, त्यानंतर संघर्ष सुरू होतो, दुसऱ्या पक्षाचे विरोधक त्यांना विचारत असतात याचं काय झालं, संघर्ष असतो. मग आपलं खुर्ची टिकवायची की गावाचं काय करायचं, ह्या संघर्षामध्ये त्यांचा वेळ जातो, राजकीय लोकांचा. आणि अशामुळे नवी मुंबईमध्ये साधारणपणे 1992-93ला नवीन महापालिका झाली. मी तिकडे शिक्षक होतो नवी मुंबईत. तर त्यावेळी जे सरपंच होते त्यांनी कुठल्याही गावाचं गावठाण मोजलं नाही, प्रस्ताव दिला नाही. आता प्रस्तावामध्ये पण काही लोक काय करतात, फक्त निबंध लिहितात, आम्हाला वाढून गावठाण मिळावे, पण तुमचं पहिलं आहे किती आणि द्यायचं किती याचा काय आकडा नसतो, नकाशा नसतो, त्याला काही अर्थ नसतो. आणि नवी मुंबईमध्ये नवी मुंबई महापालिका अस्तित्वात आली, आणि अस्तित्वात आल्यानंतर महानगरपालिका ही सिडको क्षेत्रामध्ये अगदी नियोजनबद्ध आहे, गटारं आहेत, सगळं आहे, शहर आहे. पण गावामधलं नियोजन, त्याचं क्षेत्र किती आहे याची वाटणी झाली नाही. जसे 2 भाऊ वेगळे पडतात आणि वाटणी होती, बाबा तुझं हे शेत त्याचं हे शेत. पण महापालिका क्षेत्रामध्ये ती जी मूळ गावठाण आहे ती मोजली गेली नाही. आणि आज अशी स्थिती आहे, तिथले आयुक्त कैलास शिंदे यांनी जाहीर केलं की मूळ गावठाणाच्या बाहेर जी घरं आहेत ती अनधिकृत आहेत. आता तो अधिकारी IAS अधिकारी कुठून येतो, त्याला काय माहिती नवी मुंबईची हिस्ट्री काय ती. नवी मुंबईची हिस्ट्री अशी आहे की नवी मुंबईतल्या लोकांनी आपली जागा जमीन सिडकोला दिली, त्यामुळे शहर बसलं. म्हणजे शहरात आलेल्या लोकांनी उपकरांची जाणीव ठेवली पाहिजे की नवी मुंबईतल्या आगरी कोळी कराड्यांमुळे हे शहर झाले.
विमानतळ झालंय आगरी करण्यामुळे झाले, त्याविषयी अदानींनी कृतज्ञ असलं पाहिजे. तो कधी कृतज्ञतेचा शब्द वापरतो? उलट लोक आता बोलतात यांचा जमिनीचा पैसा आला, यानं सगळं घेतलं, आता काय पाहिजे तुम्हाला, असं उलट बोलतात. तर ह्यामध्ये नवी मुंबईतली जी घरं आहेत त्या घरांना 200 पट दंड लावा असा आयुक्तांनी निर्णय घेतला. तो निर्णय आल्यानंतर आता आपल्या नगरसेवकांना कळायला लागलं, गणेश नायकांना कळलं की आपल्याला गाववाल्यांची बाजू मांडली पाहिजे. म्हणून त्यांनी बाजू मांडली की नाही, हे कर कमी करा. कर जरी कमी केला तरी जो स्टॅम्प आहे तो अनधिकृत बांधकामाचा आहे, तो कायम राहणार. पनवेल महापालिकेत असं झालं, सुरेश ठाकूरांनी आंदोलन केलं की प्रॉपर्टी टॅक्स कमी करा. प्रॉपर्टी टॅक्स घरांचा कमी केला तरी जी कन्सेप्ट आहे, तुमचं घर अनधिकृत राहतं, मग अनधिकृत घराला आम्ही टॅक्स का द्यायचा, हा पण आपला प्रश्न आहे. याचं कारण आहे की ह्या सगळ्यांच्या मुळाशी गावठाण विस्तार कायदा जो आहे तो जर लावला तर आपल्या घरांची सुरक्षा होऊ शकते. आता नवीन MRTP नियम लावतात की तुमचं घर आहे, तो रस्ता आहे तो 9 मीटरपेक्षा कमी आहे, 3 मीटरचाच रस्ता आहे. नवीन कायद्यामध्ये जो UDCPR आहे त्यामध्ये 9 मीटरचा रस्ता असेल तरच ते अधिकृत आहे, नाही तर ते अनधिकृत आहे. आणि असे मोठे रस्ते आपल्याकडे नाही. इव्हन तुम्ही रायगडावर गेलात तरी सुद्धा शिवाजी महाराजांचा रायगड किल्ला आहे, त्याला हे नियम लावले तरी तो अनधिकृत ठरेल. पण हे सरकार विचारात घेत नाही की इथले जे लोक आहेत ते हजारो वर्षापासून राहतात. जुन्या काळामध्ये लोक घोड्यावरून फिरायचे, तिथे काय अशा 2-2 कार एका वेळी येत नव्हत्या, बैलगाडीतून लोक जायचे किंवा घोड्यावर जायचे, तेव्हा त्याची गरज नव्हती. आज साखरपुड्याला एवढ्या गाड्या येतात की गावात पार्किंगला जागा नसते. गावातलं आजारी म्हणत असेल, साखरपुडा असेल, लग्न असेल तर बाहेर जाऊ शकत नाही, बाहेरचा आत येऊ शकत नाही. ही आज गावांची शेतकऱ्यात परिस्थिती बदलली. अशा परिस्थितीमध्ये आपली गावं आपण मोजणं हे आपलं काम आहे. जेव्हा आम्ही मुंबईत काम सुरू केलं तेव्हा लोकांमध्ये असा वाद झाला काय की आपलं गाव मोजणं हे सरकारचं काम आहे, आपण कशाला मोजायचं. पण सरकार म्हणजेच महानगरपालिका किंवा नगरविकास खातं हे ज्या पद्धतीने आज काम करतं, ते काय काम करतं की शहरातल्या ज्या झोपडपट्ट्या आहेत त्या बिल्डरांना विकणं हा धंदा आहे. अनेक नगरसेवक, अनेक पक्षांचे प्रमुख हे त्या झोपडपट्टीच्या जीवावर श्रीमंत झाले आणि त्याला आपली कोणाची नावं नाहीत, बाहेरच्या लोकांची नावं आहेत. हेच आज ठाण्यामध्ये चालू आहे. ठाण्यामध्ये एकही गावठाणाला, आगरी कोळ्यांचं गाव आहे, कराड्यांचं गाव आहे, मान्यता नाही. तिथे क्लस्टर त्यांनी जाहीर केलं. आता क्लस्टर योजना म्हणजे किती खतरनाक आहे तुम्हाला अजून कल्पना नाही. एक घर घेतलं जाईल, एक फ्लॅट तुम्हाला भेटेल, तुमचं अंगण मिंगण गेलं. म्हणजे तिथे न्यायच नाही, कारण तर तुम्हाला बोलायला जागा नाही. आणि बोलायला जागा करायची असेल तर तुमचं गाव हे तुम्ही पूर्ण बाउंड्री आत्ता जे आहे ते मोजलं पाहिजे. त्याचा एक आकडा काढला पाहिजे. मूळ गावठाण आहे किती ते तुम्हाला माहिती पाहिजे आणि त्याची गाव कमिटी पण पाहिजे. कारण आता ह्या ग्रामपंचायती आहे, आणखी किती दिवस राहतील सांगू शकत नाही. पनवेल, उरण ही महानगरपालिका होऊ शकते. ती झाली की तुमच्या ग्रामपंचायतीचं विसर्जन होईल आणि ग्रामपंचायतीचं विसर्जन झालं की गावचं नेतृत्व संपलं. कारण गावाच्या बाहेर टॉवर होतील, त्यांची लोकसंख्या येईल, ते विंधनेला कशाला विचारतील की बोला आमची एवढी वोटिंग आहे, तुमची समजा 20,000 आहे, त्यांची 50,000 आहे. आणि मग आपल्या गावाचं नेतृत्व संपून जातं आणि म्हणून धोक्याची घंटा आहे. आता सुद्धा नवी मुंबई एअरपोर्टचा जो मला अनुभव आला होता, आता एक अनंत नागा कोळी म्हणून एक केस आहे ती आम्ही लढतोय हायकोर्टात. सदावर्ती वकील आहेत, गुणरत्न सदावर्ती आमचे वकील आहेत. तर त्यांची केस अशी आहे की गावाच्या बंदरामध्ये त्यांनी घर बनवलं होतं. बंदर असतं ना आपलं, मासे सुकवायची जागा असते, तिथे एक घर होतं. गावामध्ये सर्वे चालू होता. तर गावातले लोक कसे असतात, काही लोकांच्या विरोधात पण असतात. ते गावाच्या बाहेर घर आहे ना, मगाशी कोणतरी बोललं इथे, त्यांनी काय वर्गणी दिली नसते किंवा काहीतरी त्यांनी केलं असतं, मग तो राग काढतात. सर्वे होत असताना सर्वे करणारी यंत्रणा होती. आता दादाही महसूल अधिकारी, तुम्हाला माहिती कुठलाही सर्वे सरकारी अधिकाऱ्यांनी केला तर तो चुकीचा केला तर त्यांच्यावर कारवाई होते. मग त्यांना ती जबाबदारी असते, कारण सरकारी नोकरी असते, पेन्शन असते. अनेक पोलिसांना सुद्धा चुकीचे निर्णय दिले तर कोर्टात हजर राहावं लागतं. बरोबर साहेब, म्हणजे त्या केसमध्ये. तर त्यांनी तो एका कॉलेजच्या मुलांना सर्वे दिला, नवी मुंबई एअरपोर्टला 10 गावांचा सर्वे दिल्यानंतर कॉलेजची मुलं होती, गावाच्या बाहेर घर होतं, त्यातली की नोंदच नाही घेतली. आणि मग एअरपोर्टच्या विषयामध्ये एक सभा झाली. त्या सभेमध्ये आम्ही सगळे नेते होते, बबनदादा असतील, रामशेठ ठाकूर असतील, विवेक पाटील साहेब असतील, सगळे आपले आमदार खासदार सगळे नेते होते. आणि त्या सभेमध्ये मी एक विषय सांगितला त्यावेळी की ह्यामध्ये मच्छीमारांचं पुनर्वसन कसं करायचं हे 22.5% धोरणात नाही. ज्याचा सातबारा असेल, ज्याची घरपट्टी असेल त्यालाच घर. पण अनेक लोकांची अशी घरं असतात की घरपट्टीत नसते, त्याला म्हणजे पडवी असते किंवा
छोटंसं झोपडा असतं किंवा वाडा असतो बैलांचा, त्याला घरपट्टी नसते. मग तुम्ही अचानक ऍक्विशन लावलं 14ला, तर लोक काय हुशार नसतात, ग्रामपंचायतवाले हुशार नसतात की जाऊन आपण त्याची घरपट्टी घ्यावी. मग अशी अनेक घरं होती, हजारो घरं होती जी गावाच्या बाहेर होती, गावठाणाच्या बाहेर होती. त्यांना शून्य पात्रता किंवा अनधिकृत ठरवलं गेलं. त्यामध्ये अनंत नागा पोलीसचं एक घर होतं. तर त्यांनी निकष काय लावला पुराव्याचा, आता इथे महसूल अधिकारी आहेत, ते चांगली गोष्ट आहे की त्यांनी सांगितलं की तुमचं घरपट्टी आहे पण ते गुगलमध्ये दिसत नाही. आता गुगलमध्ये दिसत नाही म्हणून ते घर नाकारलं. आता गुगल हा पुरावा, गुगल ही खाजगी कंपनी आहे. असं झाड जर वर असेल तर छप्पर दिसत नाही, झाडामुळे छप्पर दिसत नाही, पण ते गुगल काय सांगतं घर तुमचं दिसत नाही. पण जे महसुली तिथे जे अधिकारी होते ऍक्विशनला, ते अधिकारी आपल्या विरोधात होते, सगळे घाटावरचे अधिकारी होते. मी काय प्रादेशिक बोलत नाही, पण त्यांना असं वाटायचं 2-2 कोटीचे प्लॉट ह्यांना भेटतात आणि आमच्याकडे 100 एकर जमीन आहे, त्याची किंमत 2 कोटी आहे आणि ह्यांच्या एका घराची 2 कोटी मिळते. ते बोलायचे पाटीलसाहेब तुमच्या लोकांना एवढे पैसे मिळतात, कसं काय? आमच्या लोकांना भेटतात म्हणजे आमच्या लोकांचं सर्वस्व गेले, सगळी जमीन गेली आणि ते उरलेलं घर पण गेले म्हणून भेटतात. तुमच्या 1000, 500 एकर जमीन आहे, त्यांची तुलना, तुमची तुलना आमच्याशी होऊ शकत नाही. आमच्या जमिनी पण 10 गुंठे 20 गुंठे, वाटणीला बघितलं मुलाच्या 2-3 गुंठे येत्या. पण त्यावेळी जे आपलं नेतृत्व होतं त्यांनी सांगितलं असतं की पूर्ण गावाची घरं मिळत नाही तोपर्यंत विमानतळ सुरू होणार नाही. पण लोकांनी असं केलं नाही. मी नेता समजा आहे, मला 500 कोटीचा भराव भेटला, चला मी सुखी झालो, माझी पोरं सुखी झाली, गाव मेला तरी काय. मग ह्यामध्ये मला जे शहाणपण आलं की होलसेल नेतृत्व आहे, लिडरशिप, ती धोकादायक आहे. ज्या गावाने त्या गावाचं नेतृत्व करावं आणि त्या गावामध्ये नेहमी ग्रामसभा भरली जावी, लोकांनी आपले विषय मांडले पाहिजेत. काही ठिकाणी युवा महिला असतात, त्या महिलांना कोण नसतं, मग त्यांच्या घराचं काय, त्यांच्या घराचं काहीच नाही, त्यांचं घर पोलीस येऊन तोडून जातात. ह्या सगळ्या अनुभवावरून असं सिद्ध झालं की प्रत्येक घर आपण मोजलं पाहिजे. प्रकल्प येऊ दे अगर नको येऊ दे, त्या घराचा आपल्याकडे दाखला पाहिजे. बाबा माझं घर, हे घर, याचं अंगणाचं क्षेत्रफळ किती आहे, घराचं किती आहे, पाठीमागे किती आहे, रस्ता किती आहे, याचं एक सर्टिफिकेट आपण खाजगी सर्व्हे करून ते करू शकतो. काही लोकांनी असं पण म्हटलं की बाबा खाजगी सर्व्हे सरकारला मान्य होईल का? तो होतो, कुळ कायद्याचा दावा खाजगीत असतो, पण आपण सांगतो बाबा मी 2 एकर जागात असतो, हे माझं हे आहे, आपण त्या पद्धतीने हे जमिनीचा दावा आपल्याला करता येईल. पण यासाठी गावामध्ये प्रबोधन होणं गरजेचं आहे. मगाशी आल्यानंतर दादा बोलले तशी की बाबा काही लोक लक्ष देत नाहीत, फॉर्म भरत. याचं कारण काय असतं, त्यांना नीट समजवलेलं नसतं. आपल्याला असं वाटतं, आता मला बघा इथे यायचं होतं, त्याचं मी यांना फोन केला की बाबा कुठे आहे घर, म्हणजे कुठे आहे गाव. आता तुमच्या गावातल्या लोकांना काय वाटेल, अहो विंदने माहित आहे तुम्हाला, पण मला खरोखर माहित नाही विंदने. मला लोकेशन लागतं, गुगल लोकेशन लागतं किंवा काहीतरी लागतं, कोणतरी माणूस लागतो, म्हणून ते दादा कुठे गेले, स्कूटी घेऊन आले होते मला न्यायला. तसं लोकांचा विश्वास राहिलेला नाही. लोक आता काय बोलतात की कशावरून ते खरं आहे. आणि नवी मुंबईत जे झालंय, 10 गावं उठली, त्या 10 गावांमध्ये एवढी फसवणूक झाली तिची कल्पना करू शकत नाही. कोण कोणाला बोलत नाही. ज्यांना भेटले त्यांना 2 पट पण भेटले, 3 पट पण भेटले, त्यांना भर प्रचंड भेटले. आणि ज्या नेत्यांनी जे कमवले त्याचा हिशोब नाही, 10,000 कोटीचे मालक झाले. त्याच्यामुळे गरिबाचा आवाज दाबला जातो. म्हणून ही ग्रामसभा आहे, आपण ही घेतली ग्रामसभा आहे. आणि ग्रामसभा इतकी महत्वाची आहे, मी प्रत्येक सभेत सांगतो की नागपूरच्या आदिवासींनी सिद्ध केलं की बाजूची जंगलं आहेत त्यांच्यावर आमचा अधिकार आहे. तसं बाजूचं जंगल, बाजूचा समुद्र यावर आमचा अधिकार आहे, नैसर्गिक अधिकार आहे. त्या वन हक्क कायद्यामध्ये ते आहे. ग्रामसभेने ते लोकसभेला ऐकायला लावलं, म्हणजे ग्रामसभेतल्या लोकांनी. आणि त्यांनी घोषणा दिली आदिवासींनी, काय, लोकसभा से ग्रामसभा बडी, हे ग्रामसभा ही लोकसभेपेक्षा मोठी आहे. आपल्याला असं वाटतं की आता सर्वशक्तिमान केंद्र सरकार आहे, आपलं काय. पण कायद्यामध्ये तुम्ही गेलात तर एखादं ऍक्विजिशन असेल तर गावाने विरोध केला तर गावचा पुरावा हायकोर्ट मानतं, सुप्रीम कोर्ट मानतं, पण गावातल्या लोकांना हे माहीत नाही. आणि म्हणून आता जे चालू आहे, 4ही बाजूने ऍक्विजिशन चालू आहे. माझं गाव अलिबाग आहे, आमच्याकडे जायला अजून वेळ आहे, पण इकडे जे अंगठे आणि गुडघे फुटलेत आमचे, त्यावरून शहाणपण आलं की जर आपलं गाव वाचवायचं असेल तर ही सगळी गावं आपण मोजली पाहिजेत, त्यांचे पेपर ठेवले पाहिजेत. एखाद्या घराला घरपट्टी नसेल तर ग्रामपंचायतच्या लोकांना सांगितले पाहिजे, ग्रामसेवकांना, बाबाने याला घरपट्टी द्या. तो त्याचा राग जरी असला आपल्यावर तरी तरी द्या, त्या मुलाबालांसाठी महत्वाचं आहे. ती घरपट्टी नुसती नाही पाहिजे, ग्रामपंचायतचं जे ठरावांचं बुक असतं त्यामध्ये त्याची एंट्री पाहिजे, नाहीतर ते नाकारतात. तर हे सगळे जे अनुभव आहेत ते अनुभव खरं म्हणजे तुम्हाला भाषणातून सांगणं अवघड आहे. आता प्रश्न असा आहे की मी मुद्दाम हे सगळं विस्ताराने सांगितलं, पण मुद्दा असा आहे
की हे जे विंधने गाव आहे ते विंधने गावातली घरं, रस्ते, तलाव, मोकळ्या जागा असतील त्या सगळ्या आपण मोजून त्याचा प्रस्ताव महसूलला दिला पाहिजे. जे कलेक्टर असेल, तुमचा भूमी अभिलेख असेल किंवा तुमचे अन्य अधिकारी तहसीलदार त्यांना दिला पाहिजे. आणि हा प्रस्ताव दिल्यानंतर जर सरकारने लक्ष नाही दिलं तर मग न्यायालयात जाण्याचा मार्ग आहे. कारण आपला हा अधिकार संविधानिक आहे. भारताच्या संविधानाच्या आर्टिकल 40 मध्ये ग्रामपंचायतीचं नियोजन करा असे आदेश आहेत. पण नियोजन कोणाचं होते? महानगरपालिकांचं. नियोजन होते मोठ्या शहरांचं. विंधने गाव त्यांना कशाला महत्वाचं वाटतं? जरा मुलाला जरा गप्प करा, कोणी गप्प करा. नाही बोला, कोणीतरी जाऊ बघून करा ते त्यांना त्याचा काही दोष नाही. आता गावठाण म्हणजे केवळ घरं मोजणं, गाव मोजणं एवढाच हिशोब नाही. तर ह्यामध्ये तरुण आहेत, आता शिक्षक आहेत. आता तुम्हाला कल्पना आहे की आता नवी मुंबईमध्ये खूप सारी कॉलेजेस आली, मेडिकल कॉलेजपासून इंजिनिअरिंग कॉलेज आलेली आहे. तर आमच्या गावाच्या बाजूला जागा असेल तर एखाद्याची 4 एकर जागा आहे, तर तो सांगू शकतो ही जागा आमच्या गावाच्या कॉलेजसाठी पाहिजे. जागा त्याचीच, पण मी माझ्या जागेमध्ये कॉलेज काढू शकतो. मी पळसप्याचा अनुभव पाहिला. पळसपाच्या अनुभवामध्ये असं झालं, पळसप्याच्या बाजूला दोन्ही बाजूला 100 ढाबे आहेत आपल्या लोकांचे, मोठे मोठे ढाबे आहेत. साई बाबाचं ते चिकन लपेटा फेमस आहे. तर ते ढाबे नैनामध्ये संपादित करायचे आदेश निघाले. तर एका त्या साई ढाब्यामध्ये आम्ही जेवायला गेलो. तर मी सहज बोललो जेवता जेवता की एवढी तुमची टेस्ट आहे, स्टाफ किती आहे, टेबल किती आहे? 50 टेबल आहेत. एवढा मोठा स्टाफ आहे, 55-60 स्टाफ आहे. हे जर नैनाने घेतलं तर काय होईल? पहिले म्हणजे तिथे काम करणारे लोक बेरोजगार होतील आणि एवढा मोठा धंदा जमवलाय, नाव आहे, ते खराब होईल. तर सिडकोवाल्याला विचारलं, तुम्ही हा ढाबा घेऊन काय करणार? त्यामुळे हा ढाबा आम्ही घेऊ आणि तुम्हाला पाठीमागे जागा देऊ. म्हणजे ढाबा दुसऱ्या माणसाला, रस्ता हायवे तर मुंबई गोवा हा रस्ता बंद नाही होणार, रस्ता राहणारच आहे. मग ती जागा दुसऱ्या माणसाला द्यायची आणि आपल्याला माणसाला तिथून खाली करायची. हा जो धंदा आहे हा विकास नाही. आणि म्हणून तो व्हिडिओ केला आम्ही. मी दादाला काय सांगितलं की बाबा व्हिडिओ कर. त्याचा व्हिडिओ केला, जेवलो. व्हिडिओ केल्यानंतर 4 ढाबेवाले आले आणि मग सिडकोला आम्ही युक्तिवाद केला की सिडकोने एखादं हॉटेल बनवलंय का, एखादा ढाबा बनवला का? नाही बनवलं, आमच्या लोकांनी बनवलं, आमच्या हाताला टेस्ट आहे. आणि मग ते ॲक्विजिशन रद्द झालं. सांगायचा मुद्दा असा आहे की आपल्याला वाटतं की लोक खूप ज्ञानी आहेत. लोक ज्ञानी नाही. लोकांना हे सांगावं लागतं, जावं लागतं प्रेमाने, जेव्हा कुठे त्यांना कळतं. त्याच्यामुळे तुमच्या गावामध्ये आज तरुण मुलं असतील त्यांना विचारा की गावामध्ये क्रिकेटचं मैदान आहे का? नाही. मग क्रिकेटचं मैदानाचं नियोजन आम्ही केलं पाहिजे. आमच्याकडे अग्निशमन दलाची जागा किंवा व्यवस्था आहे का? पुढे होऊ शकतं, आगी लागतात, गावाचे नियोजन असलं पाहिजे. आमच्याकडे वयोवृद्धांसाठी ज्येष्ठ नागरिक संघ किंवा विरंगुळा केंद्र आहे का? गावामध्ये मोठं मंदिर आहे का? लग्नाचा हॉल आहे का? आता लग्न लागली तर गावात गर्दी होते, यात्रा असेल तरी गर्दी होते. तर त्याचं नियोजन आम्ही बसून करू शकतो का? अजून जागा रिकाम्या आहे. ह्या जागा जर ॲक्विजिशन मध्ये दुसऱ्याला आपण दिल्या तर ते धंदा करतात आणि 22.5% जागा देणं म्हणजे फसवणूक आहे. आज बघा आपले अनेक आमदार खासदार स्टेटमेंट देतात 22.5% मध्ये एवढा पैसा मिळतो, हे मिळतं, ते मिळतं. पण 22.5% मध्ये भूसंपादन कायदाच नाही. कायदा नसेल तर तुम्हाला काय मिळणार? काही मिळणार नाही. ते लिहून घेतात संमतीपत्रात की आम्ही जमीन घेतल्यानंतर कोर्टात जाणार नाही. आज त्या एअरपोर्टमध्ये जे नोकऱ्या आहेत त्या कसल्या आहेत? हाऊसकीपिंगच्या, म्हणजे भांडी घासण्याच्या. शिकलेली पोरं, 12वी झालेली, ग्रॅज्युएट झालेली पोरं 20,000ची नोकरी करतात. आणि त्याच्या अगोदर दिबा पाटलांनी आंदोलन केलं तेव्हा नोकऱ्या कितीच्या वर? 1.5 लाख पगाराच्या नोकऱ्या होत्या. SC/ST युनियन आहे तिथे, तेव्हा आपले लोक परमनंट झाले. पण आता अदानीने 20,000च्या नोकऱ्या झाडून मारायला लावतात. किती मोठं PhD केली असेल झाडून मारा, कारण त्याला कायदा नाही. 22.5% मध्ये ॲक्विजिशन कायदा नाही. आता तिसरी मुंबई 22.5% मध्ये होते. मला वाटतं आज पेणला सभा होती. पण होतंय कसं? हे जे प्रश्न आहेत या प्रश्नांमध्ये त्या भागातला माणूस असेल तर त्याला ते दुःख कळतं. बाहेरच्या माणसाला हे दुःख कळत नाही आणि आपण फसवले जातो. आणि म्हणून एअरपोर्टमध्ये एक जागा होती, बिवलकर म्हणून पेशव्यांचा सरदार होता. ते आता प्रकरण पण आलं. ते बिवलकर हे सरदार होते जेव्हा इंग्रज आणि पेशवे, म्हणजे इंग्रज आणि पेशवे एकत्र आले आणि कान्होजी आंग्र्यांचा आरमार बुडवलं. त्यामध्ये जे ठराव झाले की हा भाग जिंकल्यानंतर तुम्हाला आम्ही जमिनी दिली. जमिनी कोणाच्या होत्या? आमच्या. गावाच्या गावात दिली. 1200 प्लॉट ते भूमिराजला भेटले. पण आपल्या लोकांनी कुळ कायद्याने लढाईच नाही केली.
आपली वाघिवणीचे लोक आहेत, कराडी समाजाचे, ती जागा आजही त्यांच्या ताब्यात आहे. कसतात ते प्लॉट तो भूमिराज घेऊन बसला तिथे. कारण का जे महसुली अधिकारी होते त्यांनी पंचनामे नाही केले. प्रत्यक्ष जागेवर कोणी शेतकरी आहे, सावकाराचा काय संबंध? मुंदळा नावाचा सावकार पुण्याचा, त्याला प्लॉट भेटले. सावकारांना प्लॉट आणि भूखंड मिळू नये असा सिडकोचा कायदा. निभा पाटलांनी सांगितलं की जो विस्थापित होतो, ज्याचा व्यवसाय जातो, तो प्रकल्पग्रस्त. सावकार कुठे जमीन होते, त्यांना कसलं द्यायचं प्लॉट? तुमच्या गावात टाकी गावात पण असे प्रकरण आहेत, अनेक ते याची प्रकरण आली. त्याचं काय प्रॉपर्टी हे सगळे बोगस आहे. मी इथे डोंबिवलीला एक केस केली. त्या गावामध्ये 300 एकर इव्हॅक्यू प्रॉपर्टी दाखवली. इव्हॅक्यू प्रॉपर्टी लोढानी घेतल्यानंतर त्याचा व्हिडिओ बनवला मी, प्रभात परब चॅनल आहे, त्यामध्ये बोललो. माझ्यावर 5 कोटीचा गुन्हा दाखल झाला अब्रू नुकसानीचा. म्हणून इव्हॅक्यू प्रॉपर्टी ही चतुर्राष्ट्राच्या लोकांची प्रॉपर्टी, मुसलमान तिकडे गेले पाहिजे. ही प्रॉपर्टी म्हणजे बॅरिस्टर जिनांचा एक 2000 कोटीचा बंगला आहे मुंबईत, तो लोढाला पाहिजे मंत्र्याला. तो गेला की मला हा बंगला पाहिजे. सरकारने सांगितलं इव्हॅक्यू प्रॉपर्टी खरेदी करता येईल. मग ही तर कशी काय नावं लागली तुमच्या टाकीमध्ये? पण हे नॉलेज असलेले लोक नसतील. आता ते बोगस प्रकरण आहे हे बाहेर आलं, म्हणजे फसवणूक होती त्यामध्ये. माझ्याकडे 2-3 लोक आले होते, नाईक कंपनी आली होती. त्याला मी सांगितलं ते की याच्यामध्ये असं प्रकरण आहे की जमीन कसतो तोच मालक. म्हणून मी सुरुवातीला आठवण केली बाबासाहेब आंबेडकरांची आणि नारायण नाथांची. कसेल त्याची जमीन, जो जमीन कसतोय त्याची पंचनामा करा की त्याची जमीन. आज सुद्धा गावामध्ये अनेकांची घरं दुसऱ्यांच्या सातबाऱ्यात आहेत. 50 रुपयांनी बॉन्ड पेपरवर जमीन घेतलेली आहे, पण तिथे घर आहे. मग आता काय करा? ज्याचं घर आता आहे तो राहतो त्या जागेचा मालक होतो, साधा विषय आहे. आणि तुमच्यात जर समंजसपणा असेल तर त्यांनी पण प्रश्न सुटतो. ते काय अतिक्रमण नाही, त्यावेळी छोटासा व्यवहार करून पुढे केलेला आहे. हे जे सगळे प्रश्न आहेत, हे प्रश्न गावठाणाच्या प्रस्तावाने बरेच सुटतात, म्हणजे तुमचं अस्तित्व सिद्ध होतं. राहिला प्रश्न MMRD असेल, तुमचं हे नैना असेल किंवा सिडको असेल, याच्यावर लाटण्या येतात. तिथे पण काय असतं, म्हणजे आता मी यांना नेहमी बोलतो, आपले जर नेते आहेत त्या नेत्यांना विचारलं बाबा तुझ्या गावाचं क्षेत्रफळ किती, नेत्याला सांगता येतं. कारण त्याला सातबाऱ्यात पायच नसतो. तो कुठेतरी शहरामध्ये फ्लॅटमध्ये राहत असतो आणि मी लीडर आहे. लीडर आहे तर तुझ्या घर तरी मोजलंय का? बाथरूम तरी माहित आहे का तुझं किती आहे ते? बाथरूमचं क्षेत्रफळ तरी माहित आहे का? काल मी सभेत विचारलं मोठ्या लोकांना फोनमध्ये की आपल्या आंघोळीचं बाथरूम आहे त्याचं स्क्वेअर फीट किती आहे ते माहित नाही, घराचं माहित नाही, गावाचं माहित नाही. मग अशी जी लिडरशिप आहे, आमदारांना सुद्धा गाव सांगता येत नाही, खासदारांना गाव सांगता येत नाही ज्या गावात जन्म घेतला. कारण गावांचं नियोजन आपल्या देशात झालं नाही. शहरांचं झालं, स्मार्ट सिटीचं झालं, पण आम्ही गावं मोजली नाही. आता ती वेळ आलेली आहे आपल्या घराचं गावाचं नियोजन केलं. तर हा जो बंगला आहे, दादांना माहित नसेल, एवढ्या मोठ्या बंगल्याची मार्केटमध्ये काय किंमत आहे? तुम्ही नवी मुंबईत असा बंगला बांधू शकत नाही. कोणाचाच बंगला नाही. गणेश नाईक सुद्धा फ्लॅटमध्ये राहतात. बंगले कोणाचे येतात? स्वतंत्र बंगला आहे. आपल्या लोकांना वाटतं काय विंधने मध्ये बंगला एवढा काय मोठा? तिथे जा तेव्हा तुम्हाला कळेल. साधारणपणे 700-800 फ्लॅटची 700-800 स्क्वेअर फीटच्या फ्लॅटची किंमत 2 कोटी भरायला लागते. तेव्हा कळेल तुमच्या घराची किंमत किती आहे. म्हणून यांनी सांगितला, उल्लेख केला की जागेची किंमत किती आहे. आता ह्या 2013च्या कायद्याने जमिनी घ्याव्यात असं लोक आता बोलायला लागले. अगोदर कोणी बोलत नव्हतं. आणि म्हणून दादरपाडा गावाने जो निकाल आणला न्यायालयातून, काय सांगितलं की 2013चाच कायदा आहे, 22% हा कायदा नाही, हा पॅकेज आहे. त्यामध्ये शेतकऱ्याचे हातपाय बांधले जातात, त्यांना संपवलं जातं. पण होतंय काय की हे सगळं सत्य, आता हे माणूस सोनं घेऊन आलाय, हिरे घेऊन आलाय, त्याला कोणी मानणार आहे? त्याला कोणी नाही मानत. आणि लोक सगळे सांगतात, मोठे मोठे आमदार, फार उत्तम पॅकेज आहे, 22% म्हणजे जगातलं सर्वोत्तम पॅकेज आहे, आमचे नेते बोलायचे. आणि आज फसलेत लोक. आणि या सगळ्या प्रकारामध्ये गावठाणाचा अधिकाराविषयी कोणी बोलत असतो. आमचं विस्तारित गावठाण किती, मूळ गावठाण किती याच्याशी बोलत नाही. आणि म्हणून ह्यावर चिंतन झालं पाहिजे. खरं म्हणजे मला हे भाषण करायचं नव्हतं, प्रश्नोत्तरातून चांगलं समजतं. तुमच्या मनात जे प्रश्न असतील त्याला आपण उत्तरं दिली पाहिजे. पण ही जी सभा आहे, ही सभा बाहेर पण बघितली जाते. तुमच्या गावात सभा घेतली तर काय होतं, दुसऱ्या गावाला कळतं. आणि म्हणून मला तुम्हाला हे सांगायचं आहे. आता शेवटचा मुद्दा असा आहे, खरं म्हणजे टेक्निकली गावठाण कसं करायचं हा आम्ही प्रयोग सक्सेस केला. मुंबईचं 12 कोळीवाड्यांचं सीमांकन झालं. करंजाडीची केस हायकोर्टात गेली, हायकोर्टाने आदेश दिले जिल्हाधिकाऱ्यांना. पनवेल तहसीलदारांना विचारलं की बाबा रे, या 70 वर्षात तुम्ही एक तरी गाव मोजलंय का? माझ्या समोर पनवेल तहसीलदार प्रांताला विचारलं कलेक्टरनी, गावठाण विस्तार कायदा आहे मग तुम्ही मोजलं का? कोणी मोजलं नाही. तर इथे बदलीला येणारे अधिकारी आहेत, आता हे भूमिपुत्र आहेत, पण बदलीला येणारे अधिकारी ह्या हिशोबाने येतात की जाताना 100 कोटी घेऊन जातात.
दिवसाचा त्यांचा वेग स्ट्राईक रेट काय बघा पैसे जमा करण्याचा अनुभव घेतो आपण. तर हे जे सगळे प्रकार आहेत त्यामुळे महसूलचं लक्षच नाही. उरण तहसीलमध्ये गेलात तर ते काय सांगतात आमच्याकडे ते नाही अधिकार. अरे तुम्ही नोकरी महसूलची करता ना. गावठाण विस्तार हा जमिनीचा विषय आहे. गावठाण विस्तार हा जमिनीचा विषय तर आहेच, पण दुसरा विषय आहे की गावठाण विस्तार हा होतो तुमच्या जमिनीच्या कायद्याने होतो. सिडकोचा कायदा नगरविकासचा आहे, ते शहर निर्माण करायला लोक आहे. महसूल विभाग वेगळा. जे लोक सांगतात ना की सिडकोकडे जा ते चुकीचं आहे. सिडको जमीन मालकीनी देत नाही, ते लीजनी देतात. 12.5% पण लीजनी देतात. गावठाण कायद्याने जमीन मालकीनी द्यायची आहे, त्याचं प्रॉपर्टी कार्ड आहे. हे सगळे तुम्ही महसूलचे अधिनियम वाचले आणि आता काय मोठ्या डिक्शनरीची गरज नाही. मोबाईलमध्ये गेलात, गुगल तुम्ही बघितलं आणि तिथे गुगलला विचारलं की बाबा गावठाण विस्तार कुठल्या कायद्याने होतो, सगळे कायदे येतात. आता बोलताना मी दाखवत नाही तुम्हाला, कारण का त्याला वेळ जाईल, पण हे तुम्ही पण करू शकता. आता विद्वानांची गरज नाही, आता सगळं आहे. तर सांगायचा मुद्दा असा आहे की जो मुद्दा अत्यंत महत्त्वाचा, गावठाण कुठे अडतं? गावठाण अडतं जेव्हा खिशात पैशाला हात घालावा. आज मी तुम्हाला सांगितलं की 6 वाजता येते. मी माझ्या ड्रायव्हरला फोन केला, आज दिवसभर कुठेच नाही, आज उद्या संध्याकाळी सभा आहे. तर तो कुठेतरी गेला असेल, फोनच घेत नाही. तर फोन घेत नाही, मग काय करायचं? गाडी नाही आपल्याकडे. मग एका रिक्षावाल्याला बोलवला, त्यांनी रिक्षा केली आणि मग मी इथे आलो. मग रिक्षाने येताना ती कुठे जाणार आहे त्याला विचारा. 500 रुपये दिले. आता काय तुमच्या गावचं जावं आहे मी 500 रुपये द्यायला. पण आपण समाजाचं काम करतो तर आपल्याला गेलं पाहिजे. हे प्रत्येकाचं आहे. यांनी वेळ दिला, जोशींचं गाव वेगळे असेल मला वाटते, ते आले ना वेळ देऊन. मग असे जे लोक काम करतात ते नेहमी सगळ्या ठिकाणी असतात. मग ते कायम समाजसेवकून असतात, पण त्यांच्या घरच्यांना किती त्रास होतो. काय बायको विचारेल, जोशी गेले होते काय घेऊन आले, नेवट्या आणल्या ते चिंबोरे आणले, काही नाही. पण समाजासाठी हे काम केलं. दिवा पाटील साहेबांनी आम्हाला सिडकोमध्ये पुनर्वसन दिलं, प्लस गावठाण तोडू नका असं सांगितलं. सेटच्या आंदोलनात सुद्धा मी होतो दत्ता पाटलांच्या बरोबर. चिरनेरला मी 2006ला त्यांच्यासोबत बसलो. तेव्हा मला कळलं की हे काय आहे. त्यावेळी त्यांनी पण सांगितलं की आमची गावं आहेत, त्या गावांच्या भोवती खाड्या आहेत, निवट्या भेटतात, जिताडी भेटतात. जर नाशिकला आम्हाला नेलं तर तिथे काही शेपूची भाजी खाऊ का, आम्ही कारल्याची भाजी खाऊ का, हा युक्तिवाद दत्ता पाटलांनी केला. आणि नैसर्गिक आहे की आम्हाला या समुद्रकाठच्या वस्तीला मच्छी लागते. मच्छीमध्ये प्रोटीन्स आहेत. दादानी मला जिताडी आणून दिलेली आहेत घरी. तर त्यामध्ये ताकद असते. ती ताकद तिकडच्या ह्याच्या वातावरणात नाही, पुण्याच्या नाही, नाशिकच्या नाही. म्हणून ही गावं उठवू नका. म्हणून हा संघर्ष गावांचा आहे. मुंबईमध्ये गावठाणं सक्सेस झाली कारण त्या लोकांनी वर्गणी काढली आणि हा विषय लोकवर्गणीचा आहे. काही लोकांना वाटतं की आम्ही आमदाराकडे जाऊ आणि 10 लाख मागू. क्रिकेटला देतात ते ह्याला पण देतील, पण याला देणगी देणार नाही. का? त्यांचा धंदा गाव विकण्याचा आहे. जाहीर बोलतो मी. एअरपोर्ट मधली गाव उठली सगळी. सिडकोनी सांगावं, जे गाव आम्ही चिंचपाडा गाव उठवलं तसं नवीन चिंचपाडा बनवून दिलंय. तलावासाही दिलंय का? नाही. अवस्था बिकट आहे. मेंटेनन्स भरणं अवघड झालं लोकांना. म्हातारी माणसं मिळली कारण का आम्ही असे मोकळे चालायचो, ते चालणं बंद झालं. बिल्डिंग मधून खाली उतरत ना अनेक माणसं मिळलेली आहेत. तर हे जे सगळे आहे त्यासाठी अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. मी आमचे मित्र किरण पाटील जे गावठाणावर काम करतात, इंग्लंडवरून तो मुलगा आला आणि गावठाणावर काम करायला लागला. त्याला पण सांगितलं की आपल्या लोकांचा प्रश्न काय, ही सगळी माहिती मस्तपैकी ऐकतील, टाळ्या पण वाजवतील, तुम्हाला गुलाबाची फुलं पण देतील. जेव्हा वक्ता सांगतो की तुमचं घर मोजण्याचा खर्च तुम्हाला काय, समजा हे दादांचं घर आहे, त्याला 2-3 हजार रुपये घर मोजायला खर्च आहे, गाव मोजायला समजा 500 रुपये होलसेलमध्ये, पण तो खर्च तुम्हाला करायचा आहे. लोक काय बोलतात, आम्ही निवडणुकीत आम्हाला लोक पैसे देतात, आता आम्ही पैसे कशाला द्यायचे. आपल्याला पैसे घ्यायची सवय, द्यायची नाही. पण गावठाण हा विषय असा आहे की त्याला कुठलंही सरकार, कुठलाही आमदार पैसे देत नाही. आपल्याला ते पैसे खर्च करावे लागतात आणि आपल्याकडे पैसे मागणं यामध्ये आपण लोक कमी पडतो. कारण बघा, कुठलाही नेता असेल आणि मस्तपैकी चैन घातली, मोठी गाडी असेल, तर तो काय समजतो, मी शेठ आहे. मग शेठ कसा मागणार लोकांकडे पैसे? 2 मिनिटं फोन बंद करा साहेब, 2 मिनिटं पैसे फोन बंद करा. शेठ लोक पैसे मागत नाही दुसऱ्याने. पण त्यांना बोललो, तुम्ही क्रिकेटला पैसे देतील ते, आता होळीला पैसे देतील, एकविरियला पैसे देतील, पण गावठाण मोजायला पैसे देत का बघा. काय मोजायची गरज आहे? कारण त्यांना माहिती आहे गाव विकल्यानंतर पर्सेंटेज भेटतील, रेतीचं सप्लाय मिळेल, खडीचं सप्लाय मिळेल, ते नेत्याला भेटणार आहे आणि म्हणून त्यांना गाव तोडायला ते तयार आहेत. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही गावासाठी पैसे काढून, बरं ते पैसे आम्हाला द्यायचे नाही, तुमची गाव कमिटी असेल, तुमचा अध्यक्ष, तुमचा सेक्रेटरी, तुमचा खजिनदार, तुम्हीच ते चालवायचं, तुम्हीच खर्च करायचा. लोकवर्गणी हा त्याला शब्द आहे कायद्यामध्ये.
आणि लोकवर्गणीचा हा प्रस्ताव आपल्याला कलेक्टरला सरकारला द्यायचा आहे. यासाठी हा विषय तुम्हाला पटतोय का? पटतोय का विषय? मग आपलं गाव मोजायला आपण सुरुवात करायची. मान्य आहे तुम्हाला? मान्य असेल तर हात उंच करा आणि फोटो काढा सगळ्यांना. दादा तुम्हाला पटतंय का? ठीक आहे, धन्यवाद. तर आता बघा कसं आहे, हा लढा जमीन हक्कांचा नुसता पुस्तकी नाही. आपल्या गावाच्या इतिहासात आम्ही गावाचा प्रस्ताव दिला असता अगोदर की ही वेळ नसते आली. म्हणजे 1970 ते 80 200 मीटर, 80 ते 90 200 मीटर असं जर 5 वेळा पकडलं तर हे गाव 1 किलोमीटरचा परिसर तुमचा आहे. पण तिथे आपली शेतं आहेत, आपली घरं आहेत. गावाच्या बाहेर कोणी घर बांधलं असेल तर ते सुद्धा गावठाणच आहे. अशा पद्धतीने आता प्रस्ताव करता येतो. रणजाडेमध्ये हायकोर्टाने आदेश दिले, जिल्हाधिकाऱ्यांना गावाची मोजणी झाली. पण ज्यावेळी प्रश्न आला, सिडकोने सांगितलं की 12.5% हीच गावठाण विस्तार योजना आहे, तुम्हाला वेगळं गावठाण देणार नाही. आता सिडकोला काय माहिती, सगळ्यांकडे जमिनी नसतात, गावातल्या सगळ्यांच्याच जमिनी नसतात, काही लोक भूमी नसतात. मग त्याला तुम्ही 12.5% कुठून देणार? आणि सगळीकडेच सिडको नाही, आपल्याकडे सिडको आहे का? मग याचा गावठाण कोण करणार? कलेक्टर करणार, जिल्हाधिकारी करणार. पण असे युक्तिवाद करणारे अनुभवी लोक नसल्यामुळे ही चळवळ पुढे गेली नाही. आजही लोकांना असं वाटतं की हा प्रश्न आमदारांनी सोडवावा, हा प्रश्न खासदारांनी सोडवावा. परंतु मुंबई, ठाणे, रायगड इथल्या जमिनी विकूनच रिक्षावाले लोक आपल्याकडे येऊन मुख्यमंत्री झाले आणि आपले रिक्षावाले तिथेच आहेत. त्याचा सरपंच पण नाही झाला, उलट झालं. कारण का, ते जमिनी विकण्यावर त्यांचं लक्ष होतं, आमचं जमिनीकडे लक्ष नव्हतं. म्हणून 13च्या कायद्यानुसार आज जमिनीला 7 कोटी रुपये मार्केट व्हॅल्यू आहे. शिडकोली जमिनी विकल्या 7 कोटी, त्याचे 4 पण भाव मागायला गेलं तर 28 कोटी होते. तुमच्या घराची किंमत, दादांच्या घराची किंमत तुम्ही काढा, किती कोटी होईल. पण तेवढ्या घराची मोजणीच नसेल, कलर मारलाय, लादी मारली, सगळं मारलं, पण घर मोजलेलं नाही, त्याचा नकाशा नोंदवलेला नाही. हे करायचं असेल, तुम्ही तयार असाल तर आम्ही मार्गदर्शन करायला तयार आहोत. आमचं एवढंच आहे, समाजाविषयी असलेलं प्रेम आहे ते महत्वाचं. आणि म्हणून एवढे मोठे नेते झाले, 10,000 कोटींचे मालक झाले, पण लोक फोटो हा दिबा पाटलांचा लावतात, कुठल्या खासदाराचा लावत नाही. दिबा पाटला, कारण का त्यांनी सर्वस्व दिलं समाजाला. तसं तरुणांना सांगितलं पाहिजे, आपल्या गावासाठी, समाजासाठी लढलं पाहिजे, असा विषय आहे. याच्यामध्ये पैसे लागतात आणि गावाचं घरं मोजणं, नकाशा मोजणं, सगळे पुरावे जमा करणं, याला कमीत कमी 4 ते 5 लाख रुपये खर्च आहे. जरी किती कमीत कमी केला तरी तेवढा खर्च आहे. आणि कोर्टात गेलात तुम्ही, महसूलनी नाही ऐकलं, कोर्टात गेले त्याला 4-5 लाख रुपये वकील घेतात. पण 10,000चं 5 वकील काय फुकट पण करतात, पण तितका टॅलेंट वकील लागतो, याची माहिती लागते, कायदे माहिती लागतात, तुम्हाला ती केस लढवावी लागते, नाहीतर उलट होतं. आणि वकिलांनी सांगितलं मी आज कधी कधी वकील येत नाही. आमच्या करंजाड्या केसमध्ये असं झालं, वकील आले नाहीत, शेवटी युक्तिवाद मला करायला लागला. पण फरक पडतो केसवर. कधी कधी ते सांगतात की तुम्ही वकील आहात का, वकील आहात तर बोला, बोलून देत नाही. पण त्यावेळी आपला वकील विश्वासू असला पाहिजे, त्याचा ज्ञानी असला पाहिजे. नंतर गावाची केस हारली तर आपण गाव गमावू शकतो. पुन्हा एकदा तुम्हाला प्रश्न विचारतो, आता 2 मिनिटं बंदर ठेवा, की हे गावठाणाचा ठराव आज आपण घ्यायचा, गाव मोजायचं, नकाशा बनवायचा, सरकारकडे ठेवायचं, सगळे तयार आहात? पुन्हा एकदा हात उंच करा, बोला, जमीन आमच्या हक्काची, नाही आमच्या हक्काची, जमीन आमच्या हक्काची, नाही आमच्या हक्काची. कोण म्हणतो देणार नाही, देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, घेतल्याशिवाय कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. जमीन आमच्या हक्काची, नाही आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय घेणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, नारायण नागू पाटलांचा विजय असो, लोकनेते दिबा पाटलांचा विजय असो, दत्ता पाटलांचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो. या सगळ्या प्रकारामध्ये कुठलंही भांडण नाही, मारामारी नाही, पोलीस केस नाही, संविधानिक पद्धतीने आपण जाणार. त्यामुळे कोणी टेन्शन घेऊ नका. हे बोललं तर कोणाला राग येईल, संबंध येत नाही. आमच्या घरासाठी आम्ही लढतो, आमच्या जमिनीसाठी आम्ही लढतो. मला वाटतं मी जे बोललो ते पुरेसं आहे. उरलेला वेळ आहे आपण प्रश्नोत्तरामध्ये घालू. ज्याला प्रश्न विचारायचे असतील, शंका निरसन करून घ्यायचा असेल तुम्ही विचारू शकता. कारण मी असं म्हणत नाही मी खूप ज्ञानी आहे, पण माझ्याकडे याचा अनुभव आहे. अनुभव असल्यामुळे तुम्हाला मी सांगू शकतो, वाईट पण आहे आणि चांगला पण आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बंद करा.